जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 17वा. प्रकृती पुरुष नाम. समास 5वा. अजपा निरूपण नाम. श्रीराम समर्थ. 21 सहस्त्र सासे जपा, नेमून गेली ते अजपा. विचार पाहता सोपा, सकळ काही. दशक 17. प्रकृती पुरुष नाम. समास 5वा. अजपा निरूपण नाम. याचा आरंभ आजपासून आपण करत आहोत. हा समास सर्वांनी अत्यंत शांतपणे समजून घेण्यासारखा आहे. या समासाचं नावच मुळात समर्थांनी अजपा निरूपण असं दिलेलं आहे. अनेक प्रकारच्या साधना आहेत. त्या अनेक साधनांमध्ये भगवत प्राप्ती करण्याच्या सर्व साधनांमध्ये अजपा हे एक साधन आहे, जिला गायत्री साधना सुद्धा म्हणतात. ही सोहमची साधना आहे. या सोहमचा जप केला जात नाही आणि करण्याची गरज देखील नाही, म्हणून याला अजपा असं म्हणतात. न जपणे म्हणून अजपा, किंवा न जपता सुद्धा जपला जातो म्हणून त्याला अजपा असं म्हणतात. केवळ फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणे आणि त्याचा अनुभव घेणे हे अजपाचं महत्त्व आहे. अजपा ही प्रक्रिया सहज साधना आहे. याचा अर्थ असा आहे की अजपा साधना करत असताना आम्हाला काहीही करावं लागत नाही. श्वास आणि उच्छ्वास यामध्ये आपण कायम स्वरूपी लक्ष ठेवावे. श्वासाकडे लक्ष द्या. श्वास तो सूक्ष्म आहे. अत्यंत खोलवर त्यावर लक्ष द्या. जितकी साधना याची जास्त कराल तितकी मनाची शांतता अधिक होईल. वृत्ती शांत होत गेली की अजपाचा जप हा अधिक चांगला होतो. म्हणून संस्कृतमध्ये 2 शब्द आहेत. एक सहा आणि दुसरा आहे अहम. सहा या शब्दाचा अर्थ आहे तो असा होतो, म्हणजे स आणि पुढे विसर्ग. आणि अहम या शब्दाचा अर्थ मी असा होतो. म्हणून सोहमचा जप हा केला जातो आणि दोन्हीच्या संधीला सोहम असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ 6 अधिक अहम. या समासामध्ये समर्थांनी हा जो सहज ध्वनी आहे सोहमचा, तो आपण ऐकला पाहिजे आणि त्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हा सोहमचा जो ध्वनी निर्माण कोठे होतो तर समर्थ म्हणतात हृदय आणि नाभी कमल यांच्यामध्ये. अशा प्रकारची साधना केली जाते. मन शांत होईपर्यंत हा जप आपण ऐकावा, लक्ष द्यावा. समर्थांनी याच समासाचं वर्णन, याच विषयाचं वर्णन या समासामध्ये अतिशय सुंदर असं केलेलं आहे. ते अगदी थोडक्या शब्दात आपल्याला आता श्रवण करायचं आहे. समर्थांनी केवळ या समासामध्ये 24 ओवी दिलेल्या आहेत. समर्थ म्हणतायत 21 सहस्त्र सासे जपा, नेमून गेली ते अजपा. विचार पाहता सोपा, सकळ काही. मनुष्य एका दिवसामध्ये 21,600 असा अजपा करत असतो. मुखी नासिकी आसिजे प्राणी, तयास अखंड येणे जाणे. याचा विचार पाहणे सूक्ष्म दृष्टी. पुढे समर्थ म्हणतायत मुळी पाहता एक स्वर, त्याचा तार मंद्र घोर. त्या घोराहून सूक्ष्म विचार अजपाचा. समर्थ म्हणतायत नाक आणि तोंड, मुखी नासिके आसिजे प्राणी. मुख आणि
नासिका. नासिका म्हणजे काय हो, तर नाक. नाकाने आणि तोंडाने आम्ही श्वास घेत असतो आणि नाकाने आणि तोंडाने आपण श्वास सोडतही असतो. हा घेणे म्हणजे श्वास घेणे आणि श्वास सोडणे, ही जी क्रिया आहे ती अत्यंत सूक्ष्म क्रिया आहे. आपण जेवढं धावपळीत असू, कामात असू, तेवढा त्या अजपाचा जप करता येणार नाही. तो अजपाचा जप होणार नाही. म्हणून समर्थ म्हणतायत, तो अजपावर लक्ष केंद्रित करण्यासाठी जप होतच असतो, पण तो जप आपण पाहावा. आणि तो कसा पाहावा? अत्यंत सूक्ष्म दृष्टीने तो पाहावा. पुढे समर्थ म्हणतायत, याचा विचार पाहणे सूक्ष्म दृष्टी. काही लोक एखादी गोष्ट भराभर पाहून जातात, काही लोक बारकाईने पाहतात. बघा, आम्ही लहान नसताना, आपण ज्यावेळी लहान असतो त्यावेळी आपल्याला आपले गुरुजी सहलीला घेऊन जात असतात. त्यावेळी एखाद्या पर्यटन स्थळाला भेट दिल्यावर आम्ही त्या धावत पळत त्या एखाद्या पर्यटन स्थळाला पाहायचो. काही मुलं आमच्यापेक्षा जी मोठी होती ती हळूहळू पाहायची, पण आमचं सगळं भरभर पाहून व्हायचं. पण त्या ठिकाणी येणारे जे विदेशी पर्यटक असायचे, ते विदेशी पर्यटक हातामध्ये भिंग घेऊन म्हणजे दुर्बीण घेऊन, हातामध्ये कॅमेरा घेऊन सगळ्या गोष्टी ते सूक्ष्मपणे अगदी टिपायचे, त्याचं व्यवस्थित निरीक्षण करायचे. आम्हाला असं वाटायचं की या दगडाकडे काय टकटक पाहत बसतात हे. मग गुरुजी आम्हाला सांगायचे, याला अभ्यास म्हणतात, सूक्ष्म दृष्टीने पाहणं असं म्हणतात. म्हणून सूक्ष्म दृष्टीने त्याचा विचार केला पाहिजे, असा समर्थांचा विचार आहे. समर्थ पुढे म्हणतात, मुळी पाहता एक स्वर. तसा पाहिला तर स्वर काय आहे? मुळात एकच आहे. सा हा एक स्वर आहे. संगीतामध्ये आपण पाहिलं तसा सा हा एकच स्वर आहे. त्याचे 3 प्रकार आहेत. एक आहे मंत्र, दुसरा आहे मध्य आणि तिसरा आहे ताल. समर्थांचा सांकेतिक अभ्यास किती चांगला होता ते बघा. समर्थ पुढे म्हणतात, त्याचा तार मंद्र घोर, त्या घोराहून सूक्ष्म विचार अजपाचा. गायन करणारे लोक जेव्हा सुरांवर लक्ष केंद्रित करतात तेव्हा तो पहिला सा लावतात. त्या सावरून दुसरा रे ठरलेला असतो. सा आणि रे या दोघांमध्ये अनेक श्रुती आहेत. 207 श्रुती या दोघांमध्ये आहेत. म्हणून समर्थांनी शब्द वापरला आहे, सा रे ग म प द नि सा. सारी ग म प द नि स. सारी मातृका सायास. प्रथम स्वरे मातृकांस म्हणून पहावे. पहिल्यांदा सा लावतात, एकदम रे लावत नाहीत, एकदम नी लावत नाहीत, एकदम ध लावत नाहीत. ते पहिले सा लावतात. सावर सगळं लक्ष केंद्रित करतात. सा जर लक्षात व्यवस्थित आला तर सा मागून मग पुढे सा रे ग म प ध नि असे पुढचे 6 स्वर आपल्याला पाहायला मिळतात. हे जर आम्हाला जमलं, हे जर आम्ही मध्य सुप्तकामध्ये म्हटलं तर आपल्याला ते सहज जमेल. म्हणून पुढे पुढे अजपा होतो. म्हणून समर्थ म्हणतात, त्याला आपण परावाणी म्हणतो. त्या परावाणीपर्यंत आपला तो स्वर जातो. परे वाचून हरते आणि पच्छंती खालते, स्वराचे जन्मस्थान ते तेथून उठे. पच्छंतीच्या खाली 4 प्रकारच्या जागा आहेत, परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी. परा म्हणजे नाभी कमल, पच्छंती म्हणजे आपलं हृदय, मध्यमा म्हणजे कंठ आणि वैखरी म्हणजे जीव.
या जागा आहेत. या जागेमध्ये समर्थ म्हणतात की पश्यंतीच्या थोडं खाली, पश्यंती म्हणजे काय सांगितले तर हृदय म्हटले, हृदयाच्या थोडं खाली आणि परेच्या थोडं वर, परा म्हणजे नाभी कमलाजवळची वाणी, म्हणजे हृदयाच्या थोडं खाली आणि नाभीच्या थोडं वर जी जागा आहे ती जागा अजपाची आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतायत, लक्ष द्या ते जन्मस्थान आहे. परे वाचून अर्थे पश्यंती खालते, स्वराचे जन्मस्थान ते तेथून उठे. एकांती उगेच बैसावे, तेथे हे समजून पहावे. अखंड घ्यावे सांडावे प्रभंजनासी. हा जो प्रभंजन आहे म्हणजे वारा जो आहे, त्याचं जे श्वासावर लक्ष आपल्याला केंद्रित करायचं आहे, ते श्वासावरच लक्ष केंद्रित करण्यासाठी लोकांतात बसू नये. साधना ही एकांतात असली पाहिजे, ध्यान एकांतात असलं पाहिजे आणि एकांतात एकाचा सुद्धा अंत झाला पाहिजे. त्याचं नाव एकांत आहे. मी मला सुद्धा विसरलं पाहिजे, ते आहे एकांत. नुसतंच आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणे, तो श्वास कोणता आवाज करतो आहे ते ऐकणे, तो आवाज सोहम असा करतो आहे. म्हणून समर्थ पुढे त्याचा उल्लेख करतायत, एकांती मौन्य धरून बैसे, सावध पाहता कैसे भासे. सोहम सोहम ऐसे शब्द होती, उच्चारे विनजे शब्द, ते जाणावे सहज शब्द. प्रत्यय येती परंतु नाद काहीच नाही. आम्ही जर शांत बसलो तर आमच्या श्वासाकडे लक्ष गेलं की तिथे कुठला तरी आवाज येतो बघा. निवांत बसा, शांत, अजिबात आवाज नाही, पण तिथे शब्द नाही, आम्ही बोलत नाही आहे. समर्थ म्हणतात ते सहज शब्द आहेत. ते काय आहेत? सहज शब्द. सहज म्हणजे त्या आवाजाने सहज निर्माण होणारा तो ध्वनी आहे. आम्ही बोलतो हा वेगळा ध्वनी आहे आणि त्याचा स्वतःचा स्वर आहे, त्याच्यातील तो कुठला तरी ध्वनी आहे. तसा तो ध्वनी जो आहे, तो उच्चार जो आहे, तो सहज उच्चार आहे आणि तो सोहमचा ध्वनी आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे, ते शब्द सांडून बैसला. ते शब्द ऐकणे, ते सुद्धा सोडून देणे, तिथे सुद्धा मौन धारण करणे. पुढे म्हटलंय, ते शब्द सांडून बैसला, तो मौनी म्हणावा भला. योगाभ्यासाचा गलबला या कारणे. समर्थ म्हणतायत, आतापर्यंत जे योगाचा अभ्यास करणारे जे लोक आहेत, तो योगाचा अभ्यास करतात. म्हणजे काय करतात तो? तर योगाचा अभ्यास म्हणजे योगाचा अभ्यास करत असताना ते आपल्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करतात. तो हठयोग जो आहे त्यामध्ये ते आहे. योगाभ्यास जो आहे तो त्या ठिकाणी आहे. ज्याला एकदा आपल्या अजपावर लक्ष केंद्रित करता आलं की त्याची साधना पूर्ण झाली आणि ती अखंड असली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, एकांती मौन्य धरून बैसला, तेथे कोण शब्द झाला, सोहम ऐसा भासला अंतर्यामी. धरिता तो सोडिता हम. म्हणजे समर्थाने उल्लेख केला आहे, जर आम्ही तो श्वास धारण केला तर इथे हा सो झालेला आहे आणि सोडला असेल तर हम झालेला आहे. म्हणजे घेताना सो आहे आणि सोडताना हम आहे. हा सोहमचा जप आहे. सा म्हणून घेतो आहे आणि ह म्हणून सोडतो आहे. दोन्ही शब्दाचे अर्थ आहे, सा म्हणजे तो आणि अहम म्हणजे मी. संस्कृतमध्ये सा या शब्दाचा अर्थ आहे तो म्हणजे कोण तर परमेश्वर आणि अहम म्हणजे मी. समर्थ म्हणतायत, मी परमेश्वर आहे आणि माझा अहंकार मी टाकलेला आहे. मी टाकायचा आहे.
मी परमेश्वर आहे आणि माझा अहंकार टाकलेला आहे. स्वर सोडत असताना अहम असा उच्चार होतो. अहम टाकला की सोहम कळतो. असं माझ्या मनात आलं म्हणून अहम टाकला पाहिजे आणि परमेश्वर मी आहे याची त्याला अनुभूती झाली पाहिजे. म्हणून समर्थ पुढे म्हणता आहे, धरिता सो सोडिता अहम, अखंड चाले सोहम सोहम, याचा विचार पाहता बहु विस्तारला. देह धारक तितुका प्राणी, श्वेतज उद्बीजादिक खानी, श्वासोश्वास नसता प्राणी कैसे जिती. देहधारक तितुका प्राणी काय सांगितले? श्वेतज उद्बीजादिक खानी, श्वासोश्वास नसता प्राणी कैसे जिती. समर्थांनी जे 4 प्रकारचे प्राणी म्हटलेले आहेत, जीवजंतू म्हटलेले आहेत, त्यामध्ये जारज, श्वेतज, उद्बीज आणि अंडज या 4 प्रकारच्या ज्या खाणी आहेत, यातील प्रत्येक प्राण्याला अशा प्रकारचा अजपाचा जप त्याचा चालू असतो. तो हत्ती असेल तरी तो जप करतो, माणूस असेल तरी तो जप करतो, कुत्रा असेल तरी तो जप करतो. कुठल्याही प्रकारचा प्राणी असेल, कुठल्याही प्रकारच्या योनीतला असेल तरी सुद्धा तोच जप करतो, सोहमचा जप करतो आणि हा अजपा आहे. इतर प्राणी त्यावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. इतर प्राणी त्याचा विचार करू शकत नाहीत. त्यांच्या भोवती सूक्ष्म दृष्टी नसते, पण मानवाच्या बाबतीत असते. म्हणून मानव धन्य आहे. तरी सुद्धा मनुष्य मरेपर्यंत स्वतःच्या श्वासाकडे लक्षच देत नाही. ते 31,600 श्वास आम्ही दिवसभरात घेतो, तिथे 2 श्वासाकडे सुद्धा आपलं लक्ष नसतं. आणि जेव्हा ऑक्सिजनवर मनुष्य असतो, जेव्हा तो मरायला टेकतो, तेव्हा डॉक्टर म्हणतात याचं काही सांगता येत नाही. तेव्हा आपण त्याच्याकडे पाहत असतो की त्याचे राहिले किती श्वास आहेत. आणि जेव्हा त्याची जायची वेळ येते, तेव्हा त्याच्या श्वासाकडे त्याचा लक्ष नसतो. अशी आयुष्यभरात आपण किती श्वास घेतो आणि किती श्वास टाकतो हे ते आम्हाला माहीत नाही. म्हणून समर्थ म्हणतात ते श्वास मोजा, ते श्वास पहा, त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. हा खरा अजपा आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, ऐसी हे अजपा सकळांसी, परंतु कळे जाणत्यासी, सहज सांडून सायासी पाडोच नाही. इतर गोष्टी सायास आणि इतर गोष्टी प्रयत्न करायची गरजच नाही. जाणता असेल तरच तो त्या श्वासाकडे लक्ष देईल. नेणता असेल तर तो श्वासाकडे दुर्लक्ष करेल आणि श्वास सुटेपर्यंत तो आपल्या संसारामध्ये गुंतलेला आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे, सहज देव असतची असे. आमचा हा जो श्वास आहे, हा श्वासच आमचा देव आहे. तो जपतो आहे ना. कोण श्वास घेतो? मी घेऊ शकतो का? नाही. मी सोडू शकतो का? नाही. श्वास घेणाराही मी नाही आणि श्वास सोडणाराही मी नाही. तर तो जो कोणी आहे तो अंतरात्मा आहे, तो सहज देव आहे. म्हणून समर्थ म्हणताय, सहज देव असतची असे, सायासे देव फुटे नासे, नासिवंत देवास विश्वासे ऐसा कवनो. आम्ही देवाच्याच मूर्ती तयार करतो, देवाची प्रतिष्ठापना करतो. समर्थ म्हणतात, आमच्या अंतरीस तो देव आहे जो कधी फुटत नाही, कधीच येत नाही, कधीच जात नाही, जो तो तुमच्या अंतरात कायम बसलेला आहे. आणि आम्ही मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करतो. देवाने आमच्या देहामध्ये प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. ऑक्सिजन म्हणजे हा प्राणच आहे हो. प्राणप्रतिष्ठा, प्राणांची प्रतिष्ठा आहे. प्राणांची प्रतिष्ठा इथे केली आहे म्हणून हा देह बोलतो आहे. म्हणून समर्थ म्हणतायत, इतर देव तो फुटून जातात, पण आमचा जो देव आहे तो सहज देव असतची असे.
आहे तो आहेच, आज आहे, उद्या आहे, परवा आहे आणि तो अखंड कायम राहणार आहे तो देव. देह बदलून टाकेल पण तो मात्र आहे तिथेच, तसाच आहे, निरंतर आहे, दीर्घकाल आहे. जगदांतराचे दर्शन सहज घडे, अखंड ध्यान, आत्म इच्छेने जन सकळ वर्तती. समर्थ म्हणतात आमची इच्छा म्हणजे काय हो? पहिली म्हणजे ती वासना. वासना म्हणजे त्या वासना म्हणजे आमच्या इच्छा. त्या इच्छेतून आत आणि बाहेर जातो. तरी इच्छा तरी कोणाची? तर ती इच्छा सुद्धा त्या अंतरात्म्याची आहे, म्हणजेच परमेश्वराची आहे. म्हणून समर्थ म्हणतात आत्मयांचे समाधान घडे तैसेची आशन. आशन म्हणजे खाणे पिणे आणि भोग घेणे. सांडले फिटले समर्पण तयासीच होय. सगळं केल्यावर आनंद कोणाला मिळतो? मी खाल्लं, आनंद कोणाला? पाणी पिलं, आनंद कोणाला? मी झोपलो, आनंद कोणाला? माझ्या इच्छा पूर्ण केल्या, आनंद कोणाला? शेवटी तो आनंद त्या अंतरात्म्याला आहे, त्या परमेश्वराला आहे. म्हणून समर्थ म्हणतायत अग्न पुरुष पोटी वसती. म्हणून अनेक प्रकारचे देव कुठे आहेत? तर पोटामध्ये जो जठराग्नी आहे तो अग्निपुरुष म्हटलं आहे. अग्न पुरुष पोटी वसती तयास अवदाने सकळ देती. अवदाने म्हणजे अवधी. लोक आज्ञेमध्ये असती आत्मयांचे. आपण भूक लागली की खातो. काय करतो? खातो म्हणजे काय करतो? अग्निपुरुषाला आम्ही आहुती देतो आहे. आणि आहुती देणं म्हणजे जठराग्नी आहे तो प्रज्वलित राहतो. भूक लागलं की खाल्लं पाहिजे. भूक लागणे याचा अर्थ आहे अंतरात्म्याने आहुती घालण्यासाठी केलेले आव्हान आहे, म्हणून त्याला खाल्लं पाहिजे. म्हणून म्हणतो की अंतरात्मा मागतो ते त्याला दिलं पाहिजे. तहान लागली म्हणजे काय? तर अंतरात्म्याने ते मागितलं आहे. पाण्याची आहुती घाला. समर्थ म्हणतात अशा प्रकारे सगळे लोक खातात पितात राहतात. म्हणजे हे सगळं काय आहे? तर लोक आज्ञेमध्ये असती. कोणाच्या? तर आत्मयाच्या, आत्मयांचे, आत्म्याच्या आज्ञेमध्ये हे सगळे लोक राहतात. आणि ज्या कृती आपण करतो त्या आत्म्याची आज्ञा आहे, म्हणून हात ताटामध्ये जातो आणि घास तोंडात जातो. कोणाची आज्ञा आहे? तर ती आज्ञा आहे त्या अंतरात्म्याची. आम्ही चावतोय गिळतोय घेण्यासाठी सुद्धा त्या अंतरात्म्याची आज्ञा आहे हो, की ते खा. आजारी माणसाला खायची इच्छा नसते म्हणजे अंतरात्मा म्हणतो खाऊ नको. म्हणून पुढे समर्थ म्हणतायत सहज देव जप ध्याने, सहज चालणे स्तुती स्तवने, सहज घडे ते भगवानने मान्य कीजे. समर्थ म्हणतात हे सहज झालं पाहिजे. सहज देव झाला पाहिजे, सहज जप झाला पाहिजे, सहज ध्यान झालं पाहिजे, सहज चालणं झालं पाहिजे. सगळ्या गोष्टी ह्या सहज घडल्या पाहिजे. स्तुती सहज घडली पाहिजे. सहज सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत. सहज म्हणजे त्याच्याबरोबर सहज जन्माला प्रयत्नपूर्वक सहज जन्मलं, प्रयत्नपूर्वक नाही. त्यानंतर त्यांची जेव्हा सवय होते त्यानंतर ती गोष्ट सहज होते. त्याला वेगळं काही करायचं काम नाही. तसंच बघा जेव्हा सायकल आपण शिकतो आपण तेव्हा ती खड्ड्यातून जाऊ नये आणि दगडाला आपटू नये याचा विचार करतो. तेव्हा जाऊ नये म्हटलं तरी त्याच्यातून जाते. पण आता हो सायकल शिकल्यानंतर काय होतं? शिकल्यानंतर जातो म्हटलं तरी त्याच्यातून जात नाही. आपण आता दोन्ही हात सोडून सुद्धा सायकल चालवतोय. ते सहज आहे. याचा अर्थ असा आहे की अशा प्रकारे जप सुद्धा सहज झाला पाहिजे. तो करण्याची गरज नाही पण करता करता सहज होईल. ज्याचा सहज होतो त्याला वेगळी माया घेऊन बसायची उपासनेला गरज नाही. म्हणून समर्थ म्हणतात सहज देव जप ध्याने, सहज चालणे स्तुती स्तवने, सहज घडे ते भगवानने मान्य कीजे. म्हणून येता जाता उठता बसता फिरता काम करता भांडी घासता पाणी भरता कपडे धुता सहज भगवंताचं नाम घेता आलं पाहिजे. सहज
ते सहज मुखामध्ये आलं पाहिजे, तेव्हा ते भगवंत चिंतन सहज होऊन जाईल. म्हणून समर्थ म्हणतायत, सहज समजाया कारणे नाना हठयोग करणे, परंतु एकाएकी समजणे घडत नाही. द्रव्य चुकते दरिद्र येते, तळी लक्ष्मीवरी वर्तते, प्राणी काय करील ते ठाऊके नाही. समर्थ म्हणतात, आम्ही इतके श्रीमंत आहोत पण सगळं दरिद्र भोगत आहोत. श्रीमंत असून दरिद्रे आहेत. आमच्या घरामध्ये भिंतीमध्ये अशा अनेक ठिकाणी धन पुरून ठेवलेलं आहे, पण आम्हाला नेमकं ते सापडत नाही कुठे आहे ते, आणि म्हणून आम्हाला दारिद्र्य भोगावे लागत आहे. घरामध्ये लक्ष्मी असून सुद्धा आम्हाला दारिद्र्य आले आहे. आमच्या अंतरामध्ये परमेश्वर असून सुद्धा आम्ही भिकाऱ्यासारखं राहिलेलो आहे. म्हणून त्याला ओळखा, म्हणजे ती लक्ष्मी तुम्हाला प्राप्त होईल. तुमच्या जवळ आहेच सगळं. म्हणून समर्थ म्हणतात, तळघरामध्ये उदंड द्रव्य. समर्थाने आता दिलंय बघा, तळघरामध्ये उदंड द्रव्य, भिंतीमध्ये घातले द्रव्य, स्तंभी तुळवटी द्रव्य आपण मध्ये. पुढे म्हटलंय, लक्ष्मीमध्ये करंटा नांदे, त्यांचे दरिद्र अधिक सांदे. नवल केले परमानंदे परमपुरुषे, एक पाहती एक खाती, ऐसी विवेकाची गती. प्रवृत्ती अथवा निवृत्ती येण्याची न्याये, अंतरी वसता नारायणे, लक्ष्मीस काय उणे. ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा. आमच्या जवळ नारायण असला की लक्ष्मी म्हणजे आमच्या जवळ सगळी श्रीमंती आली असं समजून जावं. सगळ्या प्रकारची निवृत्ती आणि प्रवृत्ती. आता प्रवृत्ती म्हणजे प्रपंच आणि निवृत्ती म्हणजे परमार्थ. या सुद्धा गोष्टी आम्हाला विवेकाने कळू शकतात. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे अजपा निरूपणाम समास 5. जय जय रघुवीर समर्थ.